गुड मॉर्निंग मित्रमैत्रिणींनो. तर शेवटी ध्रुव राठीचा महाराष्ट्राच्या निवडणुकांसाठी सुद्धा एक स्पेशल व्हिडिओ आलेला आहे, जो तुम्ही सगळ्यांनी पाहिला असेल. याच्यामध्ये ध्रुव राठीने एक गोष्ट केली होती, ती म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळ्या नेत्यांना त्यांनी एक चॅलेंज दिलं होतं. हे चॅलेंज काय होतं, तर ध्रुव राठी असं म्हणाला की महाराष्ट्र हे जे काही राज्य आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासाठी ओळखलं जातं. शिवाजी महाराजांचं जे प्रशासन होतं, जी प्रशासन व्यवस्था होती, शिवाजी महाराजांचं या स्वराज्यासाठी जे स्वप्न होतं ते पूर्ण आणण्यासाठी त्यांनी जी विचारधारा लावली, त्या विचारावर चालणारे लोक आपल्याला हवे आहेत असं ध्रुव राठी यांना म्हणायचं होतं. थोडक्यात मिशन स्वराज्य म्हणून एक मिशन त्यांनी लॉन्च केलं आणि त्यांचं म्हणणं आहे की मिशन स्वराज्य अंतर्गत मी काही 8 गोष्टी देतो. या 8 गोष्टीवर जो कोणता पक्ष काम करण्याचा प्रयत्न करेल, ते सत्यात उतरवण्यासाठी एफर्ट्स घेईल, त्यांच्यासाठी त्यांना मी मदत करेन किंवा त्यांच्यासाठी मी काम करेन, असं ध्रुव राठी यांनी स्वतःहून सांगितलेलं आहे. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ध्रुव राठी हा काही कुठल्याही पक्षाशी संबंधित नाही आहे. लोकसभेच्या वेळेला त्यांनी केलेली अनेक व्हिडिओ जे आहेत ते आपण सगळ्यांनी पाहिले. नरेंद्र मोदी हे कसे डिक्टेटरशिप चालवत आहेत, त्या काळामध्ये जे काही चाललेलं आहे सध्या, याच्याविषयी खूप विदारक सत्य मांडणारे व्हिडिओ ध्रुव राठीने बनवले होते. आणि आज मला खूप चांगलं वाटलं की महाराष्ट्रासाठी सुद्धा एक व्हिडिओ बनवला. शिवाय तो महाराष्ट्रीयन नसून सुद्धा या महाराष्ट्राच्या मातीचं स्वत्व काय आहे ते त्यांनी ओळखलं. आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रातली जनता म्हणून आपण ते विसरू नये. तो ध्रुव राठी हरियाणाचा तो अधोरेखित करतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वप्न पाहिलं ते आपल्याला पूर्णत्वात आणायचं आहे, ते स्वराज्य आपल्याला परत आणायचं आहे. हे स्वप्न तो आपल्याला आठवण करून देतो आहे. आणि मला असं वाटतं की खूप महत्वाची गोष्ट आहे, महाराष्ट्रातली जनता, मराठी जनता म्हणून आपण हे विसरायला नाही पाहिजे. आणि खूप चांगली एक गोष्ट झाली ती म्हणजे ध्रुव राठी यांनी जे काही मिशन दिलं होतं, ज्या 8 गोष्टी दिल्या होत्या, त्याला काय म्हणूया आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिलं. ट्विटरवर त्यांनी ट्विट केलं आणि आदित्य ठाकरे म्हणतात की जे ध्रुव राठी यांनी मिशन स्वराज्य अंतर्गत 8 गोष्टी करायला सांगितल्या होत्या, ज्या मी तुम्हाला सांगणार आहे पुढे, त्या गोष्टी आम्हाला करायच्याच आहे. त्याच गोष्टीसाठी आम्ही आमचा जाहीरनामा आणलेला आहे आणि नक्कीच छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्वराज्य परत आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि आम्ही तयार आहोत. चॅलेंज ऍक्सेप्टेड, अशा प्रकारचं आदित्य ठाकरे यांनी ट्विट केलं. मला एक गोष्ट फार भारी वाटते. एक तरुण युट्यूबर, एक अत्यंत फेमस असलेला युट्यूबर काहीतरी महाराष्ट्रासाठी चॅलेंज करतो. महाराष्ट्रातल्या बाकीच्या सगळ्या नेत्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि एक तरुण नेतृत्व म्हणून आदित्य ठाकरे यांनी याला उत्तर दिलं. ही फारच आशादायक गोष्ट आहे. मला असं वाटतं निवडणुका लढत असताना कोणत्या गोष्टीवर फोकस करायचं हे ध्रुव राठी आपल्याला शिकवतोय. महाराष्ट्रातल्या जनतेने काय मागावं हे आपल्याला शिकवतो आहे. ही वेळ आपल्यावर तशी यायला नव्हती पाहिजे. काय म्हणलेलं आहे ध्रुव राठी यांनी 8 चॅलेंजेस, तर तो म्हणतो, एक मिनिट, तो म्हणतो की या 8 गोष्टी आहे की ज्याच्यावर काम केलं पाहिजे. आणि मला सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे याच्यामध्ये शेतकऱ्यांशी संबंधित त्यांनी खूप गोष्टी दिलेल्या आहेत. महाराष्ट्रातली 50% पेक्षा जास्त जनता शेतीवर अवलंबून आहे. म्हणजे तुम्ही विचार करा, अख्खा महाराष्ट्र, त्यातला अर्धा महाराष्ट्र शेतीवर अवलंबून आहे. मग मला सांगा, हे जे काही राजकारण चालतंय याच्यातला मॅक्सिमम भाग हा शेतकऱ्यांचे प्रश्न याच्यावर चालायला पाहिजे की नाही? हे भाजपचे लोक कशावरून राजकारण करतायत, तर म्हणे औरंगजेबाचे फॅन आहेत, औरंगजेबाला मुजरा करतात, म्हैस चोरून नेतात, मंगळसूत्र ओढून नेतात, अशा प्रकारच्या नॉनसेन्स गोष्टीवर प्रचार करतायत आपल्या देशाचा प्रधानमंत्री. खरं तर या गोष्टीचा प्रचार झाला पाहिजे की शेतकऱ्यांना काय हवंय, कारण इथली 50% पेक्षा जास्त जनता ही शेतीवर अवलंबून आहे. ध्रुव राठींनी पहिलं चॅलेंज सांगितलं की शेतकऱ्यांना प्रशिक्षित करा, ट्रेन करा. अनेक शेतकरी हे पूर्वापार शेती करत आलेले असल्यामुळे ट्रेनच असतात, पण तुम्हाला माहित नाही, अनेक शेतकरी हे त्यांना ट्रेनिंग मिळू न शकल्यामुळे किंवा माहिती नीट नसल्यामुळे खूप नुकसान करून बसतात. आणि हे ट्रेनिंग जर मिळालं तर त्यांचं नुकसान कमी होईल. पुढे तो म्हणतो की माती परीक्षण, सॉइल टेस्टिंग झालं पाहिजे. कशासाठी? आज महाराष्ट्रातल्या अनेक शेतकरी असे आहेत की सॉइल टेस्टिंग न करताच पीक लावतात. नंतर कळतं की अरे या मातीमध्ये हे पीक निघत नाहीये, पण गेलं ना वर्ष वाया आणि पैसे पण गेले. तर याच्यासाठी सॉइल टेस्टिंग आणि त्यानुसार ट्रेनिंग जे आहे ते दिलं पाहिजे असं ध्रुव राठी म्हणतो. त्यानंतर त्यांनी सांगितलं की बियाणे बँक उभारली पाहिजे आणि ठिकठिकाणी शेतकऱ्यांचा माल विकण्यासाठी म्हणून बाजार उपलब्ध करून दिला पाहिजे. ही पण खूप महत्वाची गोष्ट आहे. आज रिमोट भागामध्ये अनेक भाग असे आहेत की ज्या भागामध्ये शेतकरी शेती करतात, माल पिकवतात, मात्र बाजारपेठ म्हणजे ज्या ठिकाणी माल विकायचा आहे ती खूप दूर असते.
खूप काहीतरी टेम्पोला ट्रॅक्टरला पैसे देऊन लांबपर्यंत माल घेऊन जावा लागतो, तिथे त्या अडत्यांची वेगळीच जी आहे ती मुजुरी चालते, तिथे जे काय होतं या सगळ्या गोष्टी थांबवण्यासाठी ध्रुव राठी म्हणतो की ठिकठिकाणी तुम्ही बाजार उपलब्ध करून दिला पाहिजे शेतकऱ्यांसाठी. आणि पुढचे 4-5 पॉईंट जे आहेत ते रेन वॉटर हार्वेस्टिंग कंपल्सरी केलं पाहिजे, ही पण खूप महत्वाची गोष्ट आहे. उन्हाळा आला की काय होतं तर बोरला सुद्धा पाणी संपतं, बोरचं पाणी संपून जातं, क्षारयुक्त पाणी आपण पितो. त्यामुळे रेन वॉटर हार्वेस्टिंग केलं तर काय होईल की जो पाऊस महाराष्ट्रामध्ये पडतो तो ते पाणी वाहून न जाता या जमिनीमध्ये मुरेल आणि तेच पाणी आपल्याला पुढे वर्षभर जे आहे ते वापरता येईल. त्यानंतर तिसरी आणि खूप महत्वाची गोष्ट आहे फ्री एज्युकेशन. ही तर असलीच पाहिजे. कुठल्याही सरकारने त्या राज्यामध्ये देशामध्ये राहणाऱ्या मुलांना बालकांना मोफत सक्तीचं शिक्षण दिलं पाहिजे, हा तर आपला कायदाच सांगतो, मात्र गुणवत्तापूर्ण शिक्षण दिलं पाहिजे. आता कायदा तर काँग्रेसच्या काळामध्येच आणलेला होता 2010ला, राईट टू एज्युकेशन ऍक्ट, मात्र त्याची अंमलबजावणी किती होते? या भाजपच्या सरकारने महाराष्ट्रामधल्या 14,000 शाळा समूह शाळाच्या नावाने बंद करण्याचा घाट घातलेला आहे. आणि असं असताना हे जे काही सांगितलं जात आहे मला असं वाटतं खूप महत्वाची गोष्ट आहे. क्वालिटी एज्युकेशन, फ्री एज्युकेशन जर सरकारने दिलं तर हे जे काही अंधभक्त बनतात, काहीचे काही स्टेटमेंट करतात की सोलर पॅनल लावल्यामुळे सूर्य थंड व्हायला लागलाय आणि त्याच्यामुळे सूर्यदेव शांत व्हायला लागलाय, असं एक भाजपचा नेता म्हणतो. आणि राजस्थान मधले लोक ते सोलर पॅनल लांब पर्यंत बसवलेले, अदानीने बसवलेले सोलर पॅनल फोडून टाकतात ते राजस्थानचे लोक. म्हणजे बघा किती बिंडोक राहिलेले. आणि याचं कारण काय आहे तर शाळा नाही शिकले. शाळा का नाही शिकले? शाळा उपलब्ध नव्हती, किंवा जी उपलब्ध होती ते गुणवत्तापूर्ण शिक्षण नव्हतं. त्यामुळे खूपच महत्वाचं आहे की या राष्ट्राचे हे जे काही काय म्हणूया संपत्ती आहे, प्रत्येक बालक हा या राष्ट्राची संपत्ती असतो आणि त्याला जर नीट घडवलं तर खूप काहीतरी या देशासाठी महत्वाचं तो करू शकतो. तर फ्री एज्युकेशन हे ध्रुव राठींनी सांगितलं. चौथं, उत्तम आरोग्य व्यवस्था जी असायलाच पाहिजे. त्यानंतर तो म्हणतो स्वच्छता, शुद्ध हवा मिळणं हा नागरिकांचा अधिकार असावा, आणि अधिकार तर तो आहेच परंतु उपलब्ध करून द्यावी. त्याच्यासाठी जी काही यंत्रणा बसवता येईल पोल्युशन होऊ नये म्हणून ती करावी. गुन्हेगारीपासून मुक्ती हे खूप महत्वाचं आहे. गेल्या 10 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये तुम्ही पाहिलं नसेल इतकी गुन्हेगारी वाढली, इतकी गुंडगिरी आपण कधीच नव्हती पाहिली. गेल्या 4-5 महिन्यामध्ये तर जे काही पोलीस स्टेशनला गोळीबार होतो, रस्त्यातच काय गोळीबार होतो, बाबा सिद्दीकीचीच काय हत्या होते, हे काय आहे? म्हणजे गुंड किंवा हे लोक, क्रिमिनल ऍक्टिव्हिटी करणारे लोक हे आरामात फिरत आहेत, त्यांना भीती नाहीये, कारण त्यांना माहिती आहे की ते सागर बंगल्यावर कोणीतरी बसलेलं आहे आणि जे आपलं काही करू शकणार नाही. अशी कुठेतरी जी आहे ती प्रवृत्ती या गुंडगारांची बनते आहे. त्यामुळे हे खरंच आहे, गुन्हेगारीपासून मुक्ती आपल्याला मिळालीच पाहिजे. जनतेसाठी सेफ अँड सिक्युअर वातावरण, असंही त्यांनी 7वा मुद्दा सांगितला. आणि 8वा मुद्दा रोजगाराचा आहे. या 8 गोष्टी ध्रुव राठींनी सांगितल्या आणि खूप चांगली गोष्ट आहे की आदित्य ठाकरेंनी ते चॅलेंज ऍक्सेप्ट केलेलं आहे. मला असं वाटतं की येत्या 5 वर्षामध्ये महाविकास आघाडीचं सरकार जेव्हा येईल तेव्हा आपल्याला पाहावं लागेल की खरोखर या गोष्टी किती इम्प्लिमेंट होतील आणि त्या झाल्या पाहिजे. जर महाविकास आघाडीचे तरुण नेतृत्व किंवा इतर सुद्धा काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, यांचा तुम्ही जर जाहीरनामा पाहिला तर मला असं वाटतं की तो या दृष्टीने जातोय. त्यांचा प्रचाराचा मुद्दाही हाच आहे. आणि या उलट हे भाजप तुमच्या आमच्या लेकरांना अडणी ठेवण्यासाठी सगळं धर्माचं राजकारण, औरंगजेब काय 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 काढत आहेत. तर मला सांगायचं आहे की येत्या निवडणुकीला आपल्याला या सगळ्या मुद्द्यांकडे लक्ष द्यायचं आहे. आदित्य ठाकरे काय म्हणतोय त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. आणि या भाजपला आणि यांच्यासोबत असलेल्या या सगळ्यांना, महायुती सरकारला पाडायसाठी आपल्याला मतदान करायचं आहे. इतकंच आज सांगते, थांबते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तुमचे मित्रमैत्रिणी ध्रुव राठीचे फॅन्स असतील, आदित्य ठाकरे यांचे फॅन असतील, शिवसेनेशी संबंधित असतील, भाजपशी संबंधित असतील, तरीही त्यांना हा व्हिडिओ तुम्ही नक्की पाठवा. धन्यवाद.